राशीनुसार तुमचं मन खऱ्या अर्थाने कधी आणि कशामुळे सर्वात जास्त तुटते. मेष रास, जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी स्वतःचे 100% देता पण तरीही केवळ एका चुकीवरून तुमच्या निष्ठेवर संशय घेतला जातो आणि तुम्हाला एका क्षणात वाईट ठरवलं जातं. वृषभ रास, जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवता आणि तीच हक्काची व्यक्ती अचानकच दिलेले वचन मोडून तुमच्या पाठीत खंजीर खूप असते. मिथुन रास, जेव्हा तुमची सर्वात जवळची आणि प्रिय व्यक्ती अचानक तुमच्याशी बोलणं थांबवते आणि तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधीही देत नाही, ती संधी न देता कायमची दूर निघून जाते. कर्क रास, जेव्हा ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावून रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या आहेत, तीच तुमची माणसं तुम्हाला विचारतात, तू आमच्यासाठी आजवर केलंस तरी काय. सिंह रास, जेव्हा तुमच्या खऱ्या आणि अत्यंत निस्वार्थ प्रेमाची कोणीतरी क्रूर चेष्टा करतं आणि तुमचा सार्वजनिक अपमान करून तुमच्या स्वाभिमानाला खोलवर ठेच पोहोचवते. कन्या रास, जेव्हा तुम्ही एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या व्यक्तीला सावरण्यासाठी स्वतःची शांतता पणाला लावता आणि ती व्यक्ती स्वार्थ साधून तुम्हालाच वाऱ्यावर सोडून निघून जाते. तुळ रास, जेव्हा तुम्हाला अचानकही भयंकर जाणीव होते की तुम्ही ज्या नात्यासाठी स्वतःला पूर्णपणे विसरून गेलात ते नाते समोरच्यासाठी कधीच महत्त्वाचे नव्हते. वृश्चिक रास, जेव्हा तुम्ही तुमची सर्व गुपिते आणि वेदना एखाद्या व्यक्तीला विश्वासाने सांगता आणि तीच व्यक्ती वेळेवर तुमच्या भावनांचा वापर करून तुमचा भयंकर विश्वासघात करते. धनुरास, जेव्हा तुमचे अत्यंत जवळचे मित्र किंवा जोडीदार तुमच्या मोकळ्या स्वभावाचा चुकीचा अर्थ काढतात आणि तुमच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुम्हाला देखील चुकीचं ठरवतात. मकर रास, जेव्हा तुम्ही सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात पण तुमच्या स्वतःच्या सर्वात वाईट आणि कठीण काळात मात्र तुम्हाला कोणीच मदतीचा साधा हात देखील देत नाही आणि तुम्ही पूर्णपणे एकटे पडता. कुंभ रास, जेव्हा तुम्ही तुमच्याच माणसांमध्ये स्वतःला परके समजायला लागता आणि ज्यांना तुम्ही आपले मानता तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने कधीच समजून घेऊ शकत नाही. मीन रास, जेव्हा तुमचा एखाद्यावरील आंधळा विश्वास तुटतो आणि कठोर वास्तवाची तुम्हाला जाणीव होऊन तुम्हाला समजतं की तुम्ही ज्याला देव मानलं होतं तो माणूस आतून अत्यंत स्वार्थी आणि खोटा होता. तुमची रास कोणती आणि तुम्हाला हा वेदनादायी अनुभव कधी आला आहे का, तर हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.